गेल्या काही दिवसांपासून लिओनेल मेसीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. स्पेनचे काही प्लेयर आहेत, ते लहान असतानाचे. एक खेळाडू तर अगदी तान्हा बाळ असतानाचे ते फोटो व्हायरल होत आहेत. त्याच्यामागे काही कहाणी आहे. लामिन यामल जो आपल्याला खूप आवडतो, एक चांगला प्लेयर आहे. तो अगदी छोटा बाळ असताना त्याच्या आई-वडिलांना एक संधी मिळाली होती. युनिसेफचा एक इव्हेंट होता, चॅरिटी इव्हेंट. त्याच्यामध्ये ऑप्शन निघालं आणि त्यावेळीचे जे इस्टॅब्लिश फुटबॉल प्लेयर आहेत, त्यांच्यासोबत फोटो काढायची संधी मिळाली. मेसी तेव्हा इस्टॅब्लिश होता, त्यामुळे त्याच्यासोबत त्याचे फोटो तेव्हा जे निघाले होते, आता खूप व्हायरल होत आहेत. खरं तर 2024ला 2 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांनी स्वतः हे फोटो Instagramवर टाकले होते यामलच्या युरो कपनंतर. मात्र त्याला पसंती आता चांगली मिळते. त्यानंतर गावी नावाचा एक प्लेयर आहे, तो सुद्धा स्पेनचा एक स्टार प्लेयर आहे. त्याच्यासोबतचे जुने फोटोसुद्धा आता व्हायरल होत आहेत. लोकांना ते खूप आवडत आहेत. दानी ओल्मो हा पण एक हँडसम सारखा एक छान प्लेयर आहे. खूप चांगला खेळतो या वर्ल्ड कपमध्ये तो. त्याच्यासोबतचे पण मेसीचे जे जुने फोटो आहेत, आता खूप व्हायरल होत आहेत. लोकांना ते खूप आवडत आहेत. कुबरासिक हा पण एक चांगला प्लेयर आहे. याचेसुद्धा मेसीसोबतचे काही वर्ष जुने फोटो आता व्हायरल होत आहेत. लोकं ॲप्रिशिएट करत आहेत. विशेष म्हणजे हे चारही स्पेनचे खेळाडू आता येणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटिनाच्या विरोधात खेळणार आहेत. असं अनेकदा होतं की खेळाडू कुठल्यातरी महान खेळाडूला ॲप्रिशिएट करत असतात. त्याच्यासारखं व्हावंसं वाटत असतं. त्याला ते भेटतात, सही घेतात, फोटो काढतात. मात्र काही वर्षानंतर त्याच्या विरोधात किंवा त्याच्याच टीमच्या विरोधात खेळायची त्यांना संधी मिळणं, ते पण एकाच स्पर्धेमध्ये, एकाच मॅचमध्ये 4-4 खेळाडू हे क्वचित झालं आहे. मात्र लोकं, स्पेक्टॅटर्स जे लोकं आहेत, खेळ ज्यांना आवडतो, फुटबॉल ज्यांना आवडतो, ते कुठली कॉम्पिटिशन न मानता एक चांगला योगायोग म्हणून याच्याकडे बघतायत आणि हे खास करून या फोटोंचं खूप कौतुक होत आहे.